रशियाचं लष्करी विमान कोसळलं. विमान अपघातात 29 जणांचा मृत्यू. मृतांमध्ये 23 प्रवासी आणि 6 कर्मचाऱ्यांचा समावेश. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केरळ दौऱ्यावर. भाजपच्या 50 आमदारांचा प्रचार करणार. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्लीत पोहोचल्या. दिल्लीमध्ये होणार महत्त्वाच्या बैठका. राहुरी आणि बारामती या दोन्ही जागा काँग्रेस लढवणार. गुरुवारपासून इच्छुकांच्या मुलाखती घेणार. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य. भोंदू खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी तर दुसऱ्या गुन्ह्याच्या तपासासाठी एसआयटीनं घेतलं ताब्यात. खरात प्रकरणामध्ये पीडित महिलांना न्याय मिळावा. दोषींवर कठोर कारवाई व्हावी. मंत्री अदिती तटकरे यांची मागणी. शेकडो कोटींची संपत्ती असून सुद्धा खरात कर बुडवायचा. आयकर विभागाकडून कारवाईची शक्यता. हेमंत गोडसे अंधश्रद्धेला खतपाणी घालतात. चौकशी करा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीची एसआयटीकडे मागणी. अटकेतील महिलेकडे पोलिसाकडूनच शरीर सुखाची मागणी. लॉकअपमध्ये पोलीस उपनिरीक्षक राजेश जाधव बनला हैवान. अकोल्याच्या सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यातली घटना. जालन्यात समृद्धी महामार्गावर भरधाव ट्रकची मजुरांना धडक. भीषण अपघातामध्ये 7 महिलांना चिरडलं. नयन पद्मसागर जैनांचे प्रतिनिधी नाहीत. निलेशचंद्र जैन यांनी पद्मसागर यांना डिवचलं. पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या विरोधात सर्वपक्षीय विद्यार्थ्यांचं आंदोलन. अधिसभा सदस्य सागर वैद्य यांचं समर्थक आक्रमक. गोकुळ मतदार नोंदणी सापडली वादात. गोकुळ सभासद नोंदणी तपासण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती. पीएनजी जोडण्यांना 24 तासात परवानग्या मंजूर करा. राज्यातल्या ऊर्जा संकटावर सरकारचा आदेश. व्यावसायिक वापराच्या सिलेंडरच्या किमतीत पुन्हा वाढ. मुंबईमध्ये 19 किलो वजनाच्या सिलेंडरमध्ये 218 रुपयांची वाढ. विठाबाई नारायणगावकर तमाशा मंडळातील कलाकारांना मारहाण. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी केली मारहाण. तक्रार दाखल. मुंबईतील महिलांसाठीची स्वच्छतागृह अडगळीत. महिलांची गैरसोय. पेडणेकरांनी व्यक्त केला संताप. रील स्टार सुरेंद्र पाटील गजाआड. सुरेंद्र पाटील रील बनवायचा की युद्ध करायचा असा प्रश्न उपस्थित. नाशिक शहराचा पाणी पुरवठा येत्या शनिवार रविवारी बंद राहणार. जलवाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी निर्णय. काटकसरीनं पाणी वापरण्याचं पालिकेचं नागरिकांना आवाहन. 2 जहाजं 94,000 टन एलपीजी घेऊन भारतात. आतापर्यंत 8 भारतीय जहाजांनी होर्मुझ सामुद्रधुनी केली पार. तेल हवं असेल तर होर्मुझमध्ये जा आणि तेल मिळवा. साथ न देणाऱ्या नाटो देशांवर ट्रम्प यांची पुन्हा आगपाखड. होर्मुझमध्ये होणाऱ्या घडामोडींशी आमचं देणं घेणं नसल्याचं सुद्धा केलं विधान. 2 ते 3 आठवड्यामध्ये इराण सोडू. ट्रम्प यांची घोषणा. इराण आता कधीच अण्वस्त्र बनवणार नाही. अमेरिकेचं उद्दिष्ट पूर्ण झाल्याचा ट्रम्प यांचा दावा. कोल्हापुरात ज्योतिबा देवाच्या चैत्र यात्रेचा उत्साह. गुलाल खोबरं उधळत चांग भलेचा गजर.